रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज सर्वांच्या लहानपणीच्या आठवणीतील एक मस्त असा पदार्थ आणलेला आहे आणि तो म्हणजे फोडणीची कैरी. आणि ह्या पदार्थासाठी आपल्याला उन्हाळ्यापर्यंत वाट बघावी लागते. आत्ता तर सगळीकडे अवेलेबल होते सगळ्या सीझनमध्ये, परंतु जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा उन्हाळ्यापर्यंत कैरीची वाट बघायला लागायची. आणि इतके इतके चविष्ट रेसिपी आहे ती. आणि फक्त कैरीचं नाव जरी काढलं ना अगदी तोंडाला पाणी सुटतं. माझी आजी, माझी आई, आम्ही काय करायचो, आम्ही लहानपणी आहे ना भावंड सगळे जायचो रानात वगैरे आणि मस्त कैऱ्या वगैरे आहे ना गोळा करून आणायचो, ज्या पडलेल्या आहेत किंवा आहे ना पडलेल्या नसतील तर झाडावरून पाडायचो, दुसऱ्यांच्या झाडावर जायचो चोरायला ते पण. आणि मस्त त्या घरी आणायचो. घरी आणल्यावर आई किंवा आजी त्या कैऱ्या मस्त धुवायची स्वच्छ आणि मग त्याची फोडणीची कैरी करायची. आणि आम्ही सगळी भावंड एकत्र बसून मैदानात मस्त असं एन्जॉय करायचो. पण खरंच ते लहानपणीचे दिवस खूप छान होते है ना. तर पुन्हा एकदा आपण त्या लहानपणीच्या आठवणीमध्ये जाऊया आणि फोडणीच्या कैरीची रेसिपी बघूया. तुम्हाला माझ्या अशाच छान छान रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. मी इथे एक छोटी कैरी घेतलेली आहे. आता ही मार्केटमधून आणलेली आहे. आता मी याचे बारीक फोडी करून घेणार आहे. याचे 2 भाग केल्यानंतर याच्यामध्ये एक छोटीशी बी असते, त्याला आम्ही कोय म्हणतो. आणि जेव्हा ती मोठी होते तेव्हा त्याला आम्ही बाटी म्हणतो. आता हे मस्त बारीक चिरून घेतलेत, चौकोनी चिरलेले आहेत मी. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही चिरून टाका. आणि मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे तापायला. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी तेल टाकलेला आहे. तेल अगदी कमी वापरा. आणि इथे मी बारीक मोहरीचा वापर केला आहे. 1 चमचाभर बारीक मोहरी टाकणार आहे. बारीक मोहरीची चव खूप छान येते, त्यामुळे बारीक मोहरी वापरा. आणि इथे अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे. आता जिरं पण आहे ना छान असं खुलून द्यायचं आहे याच्यामध्ये. हे दोन्ही पण छान असे खुलले की मग याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पानं मी हाताने तोडून टाकलेले आहेत. तोडल्यामुळे काय होतं, कढीपत्त्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो आणि अजून कैरीची चव वाढते. तर कैरी मध्ये आवर्जून कढीपत्त्याची फोडणी द्या. आता मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचाभर मसाला पावडर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या घरची कोणतीही मसाला पावडर टाकू शकता. मी इथे मालवणी मसाला वापरलेला आहे, आपला जो नेहमीचा आहे तोच. आणि जास्त वेळ नाही मसाल्याला परतून द्यायचा आहे. लगेच मसाला टाकल्या कैरी टाकायची याच्यामध्ये, म्हणजे मसाला जळून जात नाही. आणि गॅसची फ्लेम पण अगदी कमी ठेवायची, त्यामुळं फोडणी करपत नाही. आणि कैरी मी यामध्ये टाकणार आहे. आता सगळी कैरी टाकून झाल्यावर कोथिंबीर पण बारीक चिरून टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, परंतु कोथिंबीरचा फ्लेवर पण खूप छान लागतो. आता ही व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे. आणि ही मिसळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि हो, आता मी मार्केटमधून कैरी आणली होती. ही आमच्या गावाला मस्त गावठी कैऱ्या असायच्या, अजूनही आहेत. छोट्या छोट्या असतात, त्या गोल मटोल असतात आणि त्या एवढ्या आंबट असतात ना. आणि त्याची फोडणीची कैरी तर इतकी चविष्ट लागते ना. आम्ही त्याच्यामध्ये थोडासा गुळ पण टाकतो, म्हणजे एकदम असा ह्याच्या एवढा असा छोटासा 1 इंच वगैरे असा गुळ टाकतो, त्यामुळे ना त्याची चव अजून वाढते. आणि ह्या कैरीमध्ये आपल्याला गूळ किंवा साखर असं टाकायची गरजच पडत नाही, कारण ही कैरी थोडीशी गोड असते, त्यामुळं ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाही. मी इथे लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि फोडणीची कैरी आपली तयार आहे. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.